रेश्मा फापाळे S9च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात। आपचे उमेदवार जाहीर। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर लढणार ईशान्य मुंबईतून निवडणूक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये काँग्रेस आयोजित उत्तर भारतीय संमेलन संपन्न। ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि धोकादायक इमारतींचं सत्र ठाण्यात सुरूच। पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादीचं उपोषण। ठाण्यातील घोडबंद रोड येथील हिरानंदानी बिल्डर्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। हिरानंदानी बिल्डर्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने काल ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट घोडबंद रोड येथे हिरानंदानी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला होता। सकाळी 5:30 वाजता सर्व वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेसाठी सज्ज होते। ग्रीन रन ही 7 किलोमीटर तर हाफ मॅरेथॉन ही 21 किलोमीटर अशा 2 गटात या स्पर्धेचं विभाजन करण्यात आलं होतं। यापैकी हाफ मॅरेथॉन ही 21 किलोमीटरची स्पर्धा सकाळी 6 वाजता सुरू करण्यात आली, तर ग्रीन रन ही 7 किलोमीटरची स्पर्धा सकाळी 6:20 या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता की मी कुठल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतोय ग्रीन रनमध्ये, आणि एक्सपिरियन्स एकदम छान होता आणि फार छान वाटलं। एवढ्या लोकांमध्ये सर्व DJ वगैरे होते, लाइटिंग होती आणि आय रिअली लव द रन। सो प्रॅक्टिस म्हणजे दररोज सकाळी 3-4 किलोमीटर्स करायचो आणि माझी जी स्ट्रेच लिमिट आहे ती मग मी 7 किलोमीटर्सला इथे यूज करून बघितली आणि आय वॉज सक्सेसफुल। म्हणजे मी व्यवस्थित पार करू शकलो आणि नंतर पुढच्या वर्षी 21 किलोमीटरसाठी भाग घेईन। लास्ट जनवरी में मैंने स्टैंडर्ड हाफ मैराथन मैं दौड़ा था और आज हिरानंदानी थाने मैराथन दौड़ा हूँ। और मेरा एक्सपीरियंस ये है कि हिरानंदानी थाने मैराथन इज़ मोर डिफ़िकल्ट, इट वाज मोर चैलेंजिंग, क्योंकि स्टैंडर्ड में जो था वी आर हैविंग वेरी गुड सीनरी एंड दिस रूट है, बट यहाँ पे उतना नहीं था। यहाँ पे काफ़ी डिफ़िकल्ट था, हमें काफ़ी चढ़ान थी, काफ़ी उतरना था और काफ़ी चॅलेंजिंग था यहाँ पे। मी पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं, म्हणजे फारशी मेहनत केली नव्हती। गेले 20 दिवस धावण्याची प्रॅक्टिस केलेली आणि तरी 3 तासाच्या आत पूर्ण झालं, त्यामुळे खूप जास्त आनंद आहे आणि ह्यापुढे सगळ्या मॅरेथॉन धावायचा प्रयत्न असेल। खूप बरं वाटलं आणि म्हणजे थ्रू आउट द रूट लोक एनकरेज करायला होते आणि मग शेवटचे 4-5 किलोमीटर्स ते लोक आम्हाला सांगत होते, त्यामुळे असं खूप मोटिवेशन मिळत होतं। ॲज वेल एज जे पेसर्स होते त्यांनी आम्हाला खूप मोटिवेट केलं की त्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही पूर्ण करा म्हणून। मी पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलं आहे मॅरेथॉनमध्ये आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता। फारशी मी काही प्रॅक्टिस केली नव्हती, 1 महिना थोडं जिममध्ये प्रॅक्टिस करायचं तेवढंच, बट ओव्हरऑल सपोर्ट खूप चांगला होता इकडच्या STHMच्या व्हॉलेंटियर्सचा। सो आय एम फीलिंग व्हेरी हॅपी आणि माझ्यासोबत माझे वडील आणि माझे आत्या आहेत सपोर्ट करायला मला, सो मजा वाटली। हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि स्त्रिया असे 2 गट होते। हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील स्त्रियांच्या गटात तृतीय क्रमांकाच्या मानकरी होत्या सौ सँड्रा यांना 20,000 तर द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या पार्लिन बाटलीवाला यांना 25,000चं बक्षीस देण्यात आलं, तर प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या चित्रा नाडकर्णी यांना 50,000 रुपयाचं बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। तर त्याचबरोबर पुरुष गटातील द्वितीय क्रमांक पटकवणारे श्रीधर यांना 20,000 रुपये, तर द्वितीय क्रमांक सुरेश पिल्लई यांना 25,000 तर प्रथम क्रमांक अशोक जोशी यांना मिळाला असून त्यांना 50,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं।
याप्रसंगी आमदार राजन विचारे, निरंजन हिरानंदानी, टाइम्स ऑफ इंडियाचे सुंदर सर, रिचर्ड बायर हे बक्षीस समारंभासाठी उपस्थित होते. या स्पर्धेत साधारण 9,000 लोकांनी सहभाग घेतला होता. तर या स्पर्धेत उत्साहात झालेल्या या मॅरेथॉनची सांगता सकाळी 9 वाजता करण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह प्राची मुळे, S9 न्यूज, ठाणे. भांडूप मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भांडूपच्या पराग शाळेत संपन्न झालाय. भांडूप पश्चिमेकडील पराग इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय युवा जनता युवा मोर्चातर्फे भांडूप मुलुंडमध्ये आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. तर उद्याचा भारत आणि 2022चा भारत कसा असेल या विषयाची निवड निबंध स्पर्धेकरता करण्यात आली होती. विजेत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, सुपुत्र नील सोमय्या तसेच गणेश पांडे, युवराज मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नवनाथ मिले, मोनिका कुशवाह यांना उत्कृष्ट निबंध स्पर्धक म्हणून गौरवण्यात आले. तसेच 2022चा भारत कसा असेल या विषयावर निबंध कसा लिहिला गेला, हा विषय किती उत्कृष्ट होता हे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. आझादी 75 म्हणजे 2022चा भारत हा एक विषय होता. संकल्पना खूप छान होती, म्हणजे उत्स्फूर्तपणे असं लिहावंसं वाटलं. संकल्पना ऐकली की 2022चा भारत 75 वर्ष स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांनी भारत कसा हवा आपल्याला आणि आत्ता आपण त्या मानानं कुठं आहोत हे याबद्दल लिहायचं होतं आणि उत्स्फूर्तपणे लिहिलं गेलं. मनापासून असं वाटलं लिहावं आणि लिहिलं गेलं ते. येणारा 2022चा भारत हा पूर्णतः वेगळा असेल असे किरीट सोमय्या व नील सोमय्या यांनी S9शी बोलताना म्हटले. 2022मध्ये भारताच्या आझादीला 75 वर्ष होणार आहे आणि म्हणून आझादी 75 म्हणून एक निबंध स्पर्धा आयोजित केली. जे आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याच्या तरुणांच्या पिढीने जो प्रतिसाद दिला, 35हून अधिक निबंध 7 वेगवेगळ्या भाषेतले 1 ते 24 शाळा कॉलेजांनी भाग घेतला. मेरा भारत होगा महान म्हणून हे जर तुम्ही बघितलं, इतका सुंदर प्रतिसाद. म्हणजे उद्याचं भारत महान होणार आहे. आवश्यकता आहे कणखर नेतृत्वाची. आज जे देशात नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे, नेतृत्वविहीन भारत आहे आणि त्यावेळी या माझ्या देशाला काहीतरी नवीन पिढीला प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना दिशादर्शन झालं पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तुम्ही एकेकाचा निबंध वाचला, ते वाचून असं वाटलं की खरंच जर कणखर नेतृत्व जर देशाला मिळालं तो 2022मध्ये भारत जगात सर्वोच्च देशांपैकी एक देश असेल. आपण 6 ते 7 वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्याला सुंदर असे निबंध मिळाले. त्यातले आपण खूप सारे निबंधांच्या थ्रू मी गेलो. ते निबंध एवढे सुंदर होते. त्याच्यात आपल्यापाशी एक 10 वर्षापासूनची मुलगी ते एक 70-73 वर्षाची जी स्त्री आहे त्यांचे आपल्याकडे निबंध होते आणि त्यांच्या ज्या मनातल्या कल्पना होत्या तो निबंध एकदम सुंदरच आहे, कारण की ती एक मनातली भावना आहे आणि ती एक एकदम मनातला विचार आहे. तसेच युवा मोर्चाचे मुंबई सचिव प्रशांत जोशी यांनी 2022 विषयाचीच निवड का केली हे S9शी बोलताना त्यांनी सांगितले. डॉक्टर किरीट सोमय्या यांची अशी संकल्पना होती की 2022 साली जो भारत देश असेल तो भारत देश कसा असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, त्या संदर्भामध्ये आज जे विद्यार्थी आहेत, आज जे शाळांमध्ये विद्यार्थी शिकत आहेत ते विद्यार्थी 2022 साली युवक असतील आणि ह्या युवकांच्या मनामध्ये भारताची काय कल्पना असेल, कशा स्वरूपाचा भारत त्यांना अपेक्षित आहे, तो भारत त्या विद्यार्थ्यांनी जे युवक बनणार आहेत त्यांनी त्या भारताचं संकल्पचित्र रेखाटावं अशी कल्पना किरीट सोमय्या यांनी मांडली. आणि त्यानंतर त्या संदर्भामध्ये युवा मोर्चाने पुढाकार घ्यावा अशी सूचना त्यांनी केल्यानंतर युवा मोर्चाचे महामंत्री नील सोमय्या, त्यानंतर युवा मोर्चाचे बाकी सर्व टीम, आम्ही सर्वांनी हे ठरवलं की ठीक आहे, मग अशा विद्यार्थ्यांमध्ये ही कल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडू. आणि म्हणून या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शाळांमध्ये गेलो, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि विद्यार्थ्यांकडून आयडियाज घेतल्या. त्यांच्या कल्पना काय आहेत की 2022 साली भारताचं काय चित्र त्यांना अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 3,500 ते 4,000 निबंध या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आमच्याकडे आले आणि त्यानंतर त्या निबंधांचं संकलन केलं. त्या परीक्षकांच्या समितीमार्फत त्या निबंधांचं परीक्षण करून आज हा बक्षीस समारंभ या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये जे गुणवत्ताप्राप्त पारितोषिक प्राप्त निबंध होते त्यांना टॅबलेट, त्यानंतर एक लॅपटॉप, जो सर्वोत्तम निबंध होता त्याच्यासाठी एक लॅपटॉप बक्षीस देण्यात आला. काही टॅबलेट आणि बरेचसे पेनड्राईव्ह या ठिकाणी बक्षीस स्वरूपात देण्यात आले आणि भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या सहभागाचं एक चिन्ह म्हणून
त्याच्या सहभागाचं पारितोषिक म्हणा किंवा त्याच्या सहभागाचं चिन्ह म्हणा म्हणून एक सर्टिफिकेट या ठिकाणी आम्ही दिलं. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेच्या वतीनं आयोजित मी उद्योजक होणारच पर्व 5वे रंगणार 23 फेब्रुवारी गडकरी रंगायतांमध्ये. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेच्या वतीने ठाण्यात मी उद्योजक होणारच याचे 5वे पर्व गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे प्रमुख सल्लागार आमदार एकनाथ शिंदे असून मार्गदर्शक आमदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना हा उपक्रम राबवित आहे. 23 फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतन येथे हे 5वे पर्व रंगणार असून याकरिता उद्योजक म्हणून कालनिर्णयचे जयराज साळगावकर, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, आमदार प्रताप सरनाईक, अजित मराठे, अरुण दरेकर तर पवन अगरवाल यांची मार्गदर्शकपदी प्रमुख वर्णी लागणार असल्याची माहिती संतोष विचारे यांनी दिली. आपले कालनिर्णयचे जयंत साळगावकर, नंतर पितांबरीचे प्रभुदेसाई, नंतर विहंग ग्रुपचे प्रताप सरनाईक, निर्माण ग्रुपचे अजित मराठे, नंतर दरेकर ग्रुपचे अरुण दरेकर व मुंबईचे डबेवाला म्हणजे हे मुंबईच्या डबेवाला ज्यांनी PhD केलेले असे पवन अग्रवाल हे आपल्याला मार्गदर्शन करणार. या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेचे संतोष विचारे, विष्णू सावंत, बाळू भोसले, समीर कोरे, दीपक सोंडकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळवडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा S9. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. विश्रांतीनंतर S9च्या बातमीपत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुलुंडमधील कालिदास सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित उत्तर भारतीय संमेलन विविध कार्यक्रम राबवून संपन्न करण्यात आले.
मुलुंडमधील कालिदास सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उत्तर भारतीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर भारतीय नागरिकांच्या कार्याचे गौरव करण्याकरिता हे विशेष संमेलन येथे राबवण्यात आले होते. हा कार्यक्रम काँग्रेस अध्यक्ष A.K. सिंग यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमामध्ये मोहम्मद सय्यद, नसीब खान, कृपाशंकर सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही विविध कवितांद्वारे करण्यात आली. काँग्रेसचे कार्यकर्ते मोहम्मद सय्यद यांनी उत्तर भारतीयांना मदत करत असताना त्यांना इतर पक्षांकडून त्रास होत असल्याचे S9शी बोलताना सांगितले. तसेच उत्तर भारतीयांना मोठ्या प्रमाणात कोणत्याही पक्षाकडून मदत न मिळत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आगामी काळात काँग्रेसचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा असेल व इतर पक्षांना सामोरे जाऊन उत्तर भारतीयांना मदत करण्यात येईल असे मोहम्मद सय्यद यांनी म्हटले. ये मुंबई विभागीय कांग्रेस के उत्तर भारतीय सेल की तरफ से यहाँ पे एक स्नेह सम्मेलन आयोजित किया है. इसके पीछे हमारा मकसद ये है जो मुंबई शहर में जो उत्तर भारतीय समाज जो यहाँ पे व्यवसाय के निमित्त हो या नौकरी के निमित्त हो जमा हुआ है वो कांग्रेस का ध्येय धोरण मानने वाला है. इस देश की एकता, समता, धर्मनिरपेक्षता और पूरा ये मानने वाला समाज को इकट्ठा करने का मकसद इस कार्यक्रम के पीछे है. तो इस कार्यक्रम में हम उत्तर भारतीय जो समाज में विविध स्तर पे विविध क्षेत्र में जिन्होंने अच्छा काम किया है उनको भी हम घोषित कर रहे हैं, उनका सत्कार कर रहे हैं, गौरव कर रहे हैं. वहाँ से उनको प्रोत्साहन देने का काम भी हमारा है और इसके जरिए हम ये उत्तर भारतीय जो समाज मुंबई में है उसे इकट्ठा करके ये पूर्ण देश के महानता के लिए हम कांग्रेस के पीछे खड़ा करने का, कांग्रेस का जो उद्देश्य है देश को इकट्ठा रखने का, वही मकसद हम साध्य करते हैं. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकर सह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. साई जनकल्याण मित्रमंडळाचा 14वा साक्षात्कारी साईबाबा वर्धापन दिन सोहळा संपन्न. ठाणे साईनाथ नगरमधील साई जनकल्याण मित्रमंडळाचा 14वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक पद्धतीत साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे नगरसेवक अशोक वैती आणि अनंत तरे, ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सोहळ्यात वागळे इस्टेट पोलीस निरीक्षक चव्हाण तसेच सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त काशीनाथ कचरे यांचीही महत्त्वपूर्ण उपस्थिती होती. साई जनकल्याण मित्रमंडळाने भजन, कीर्तन, लेझिम अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. तसंच स्मरणिका पुस्तकाचं प्रकाशन माननीय नगरसेवक अशोक वैती यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रथमच पुणेरी ढोल वीरगर्जना पथकाच्या तालावर साईबाबांची अत्यंत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. अशा प्रकारे कार्यक्रमाची अतिशय चांगल्या प्रकारे सांगता करण्यात आली आहे. आमच्या साई जनकल्याण मंडळाच्या ट्रस्टला आज जवळजवळ 90 साई स्थापन केल्यापासून जवळ 24 वर्ष झाली. हा वर्धापन आम्हाला मंदिर बांधायला 8-9 वर्ष लागली. आम्ही 5-5 रुपये जमा करून हे मंदिर बांधलेलं आहे. या मंदिरात अशी प्रचिती आहे, अनेकांना हा मंदिराचा साईबाबा पावतो, त्याच्या पाठीमागे वेगळी अद्भुत शक्ती आहे. या मंदिराची प्रचिती अनेक प्रकारची प्रचिती देता येईल, पण ते ह्या प्रचार माध्यमातून काही सांगता येणार नाही आहे. या वर्धापनाला आज 14 वर्ष झाली. 14 वर्ष हा वर्धापन दिन आम्ही सतत सातत्याने करतो आहे. या मंदिरात साईबाबा काही अनेकांना पावतो आणि कपटी आणि हे वाईट सुखुशक्ती लोकांना तो सहाय्य देत नाही आहे. तिथं कपट चालत नाही आहे. अशा म्हणून तिथे हा मंदिर आज 14 वर्ष आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये जरी उत्पन्न कमी असलं तर आम्ही आमच्या परीने आमच्या ट्रस्टचे आमचे माननीय अशोक वैती नवनिर्वाचित अध्यक्ष, मी संस्थापक सेक्रेटरी म्हणून आनंद धुमाळ आणि माझे सहकारी वारिसे शिवाय सावंत शेट्टे ओंबळे अशाने आम्ही सुरुवातीला पाया शिल्पकार म्हणून होतो. पुणेरी ढोल हा फक्त पुणेकरांसाठीच होता, तो ठाणेकरांसाठीही आयोजित केला आहे. तसंच S9 या वृत्तवाहिनीने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं देखील संकेत बारे आणि संतोष गावडे यांनी स्पष्ट केलं. प्रथमच आपण ठाण्यामध्ये लेझिम ढोल पथक जो आहे तो ठेवला होता. वीर गर्जना यांना आपण इन्व्हाइट करून त्यांच्या निमित्ताने ठाण्यातच प्रथमच पुणेरी ढोल जो पुण्यात सदानकदा वाजत होता त्याची गूंज आता आपल्या ठाण्यातसुद्धा ऐकायला येणार आहे. आणि साईनाथ नगर लुईसवाडी येथे साई जनकल्याण मंडळ ट्रस्ट यांचा 14वा वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा ढोल इथे अरेंज केला होता. असंच त्यांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक वेळेला लाभत राहील आणि S9 तसेच तुम्ही आहातही
तुमचंही सहकार्य आम्हाला असंच लाभत राहील अशी साईचरणी प्रार्थना करतो. आज या इथे केवळ हाऊस म्हणून हा पुणेरी ढोल आम्ही या इथे आत्तापर्यंत ही पथकं ही फक्त पुण्यातच बघितली जात होती. ठाण्यात पहिल्यांदाच हे पथक आम्ही सुरू केलं आहे आणि त्या पथकाला आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे तो तुम्ही सगळे बघतच आहात. आत्तापर्यंत ही पथकं फक्त पुण्यातच होती, पुण्यावाल्यांची जी मक्तेदारी होती, पण आम्ही ठाण्यात आता हे पथक सुरू केलं आहे. आत्ता आमच्या पथकामध्ये 70 जणांची स्ट्रेंथ आहे, त्यापैकी 12 मुली आहेत आणि बाकीची मुलं आहेत, 10 ताशे आहेत आणि 40 ढोल आहेत. एवढ्या ताकदीनिशी आम्ही आता उतरलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की श्रींच्या कृपेने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने आम्हाला निश्चित यश मिळेल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे पथक ठाण्यातलं आहे, 100% ठाणेकरांचं आहे आणि ठाण्यात असं हे पहिलंच पथक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्रियांका नायकोडे, S9 न्यूज, ठाणे. ठाण्यातील सहयोग मंदिर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एम्पॅथी फाउंडेशन तर्फे नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एम्पॅथी फाउंडेशन तर्फे नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्पॅथी फाउंडेशन आयोजक संदीप सावंत व सुशील घोसाळकर यांनी या शिबिरांचं आयोजन केलं होतं. सकाळी 10 वाजल्यापासून सुमारे 200 नागरिकांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. तसेच मनसेचे शहर विभाग प्रमुख निलेश चव्हाण यांनी इथून पुढचे सर्व नेत्र उपचार आम्ही मोफत करणार आहोत असं सांगितलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एम्पॅथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण ठाणे शहरातल्या सगळ्या विभागातल्या आमच्या ठाणेकर जनतेसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर, त्याच्यानंतर मोफत चष्मा वाटप, म्हणजे ज्यांची नेत्रचिकित्सा होईल त्यांना चष्मासुद्धा मोफत देण्यात येईल आणि ज्या लोकांना काही नेत्ररोग झाले असतील त्या नेत्ररोग झालेल्या लोकांसाठी मोफत औषधंसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आपण करून दिली होती. आणि काही जी वयस्कर मंडळी आली होती त्यांच्या कॅटरॅक्टचं ऑपरेशन म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन हे या ठिकाणी ज्या लोकांना मोतीबिंदू डिटेक्ट झाला त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशनसुद्धा फ्रीमध्ये म्हणजे मोफत करून देण्यात येणार. डॉक्टर आदित्य कपिल व डॉक्टर परवीन गोवर यांनी नेत्रचिकित्सक सर्व नागरिकांना मार्गदर्शन केलंय व तपासणी करून त्यांना चष्म्यांचं वाटप केलंय. शहर सचिव दादा देशमुख, वसंत गावळे तसेच शहर संपर्क अध्यक्ष गिरीश धारोणकर, विभाग अध्यक्ष डॉक्टर राजेश मंडवी, रवींद्र मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आज शिबिर राबवलं आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व ठाण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटण्याचा कार्यक्रम या शिबिरामाध्यमातून आम्ही करत आहोत. या कार्यक्रमाला आमचे संपर्क अध्यक्ष गिरीशजी धारोणकर साहेब, शहर अध्यक्ष निलेश चव्हाण आणि शहरातल्या कार्यकारिणीतले इतर पदाधिकारी, त्या व्यतिरिक्त महिला शहर अध्यक्षा सेजल कदम, डॉक्टर परवीन गोवर आणि डॉक्टर आदित्य कपिल या आय सर्जन या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आज नौपाडा सहयोग मंदिर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहर आणि एम्पॅथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज संपूर्ण ठाणे शहराच्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, तरुणांसाठी आणि सर्वांसाठी मोफत नेत्रचिकित्सालय शिबिर, त्याचबरोबर मोफत औषधोपचार आणि मोफत शस्त्रक्रिया अशा या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्रियांका नायकोडे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा S9.
नौपाडा विभागातील अतिधोकादायक इमारतीमधील नागरिकांचा हक्क आणि ठाणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभार निदर्शनात आणण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसनं आता लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. ठाण्यातील नौपाडा विभागातील अतिधोकादायक इमारती असून या इमारतींमधील रहिवाशांचे काही काळापूर्वी स्थलांतरण शाहू मार्केट अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले आहे. गोखलेवाडी, आईस फॅक्टरी, रामकृष्ण निकेतन इत्यादी परिसरातील अतिशय धोकादायक जीर्ण अशा इमारतींमध्ये रहिवासी राहत होते. मात्र त्याच इमारती खाली करून विविध दुकाने आज तेथे थाटण्यात आली आहेत. एकूण 26 कुटुंबांना 5 वर्षापासून तेथून बेघर केले असून त्या इमारतीमधील धनाढ्य व्यापाऱ्यांना शाहू मार्केटमधील अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त असून धनाढ्य व्यापाऱ्यांना त्याच इमारतीत त्यांचा व्यवसाय थाटण्याची परवानगी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कशी दिली असा सवाल सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. जशी दुर्घटना मुंब्रा येथे घडली तशी नौपाडा विभागात होऊ नये याकरिता गरीब जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापारी संघटनेने आज लाक्षणिक उपोषण ठाणे महानगरपालिकेबाहेर सुरू केले. तसेच या उपोषणानंतर कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेकडून कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी संघटनेने दिला आहे. अशी एकच मागणी आहे, महापालिकेचा ढसाळ कारभार गेले 4 महिन्यापासून आम्ही म्हणजे हा धोकादायक बिल्डिंग आहे त्याचा आम्ही फॉलो करतो. वैयक्तिक आयुक्तांना भेटा, उपआयुक्तांना भेटा, त्यांना पत्र व्यवहार करा. आम्ही पत्र दिलं, महापालिका आम्हाला पत्र येते की महापालिका बरखास्त करा आणि पोस्टाचं ऑफिस चालू करा. माझं असं एकच म्हणणं आहे. तिथे जर 27 कुटुंब होती, 3 बिल्डिंगी होत्या, 3 दिवस 27 कुटुंबांना बेघर केलं. बेघर करून तर करून दुकान तशीच. मग तुम्ही त्या 27 कुटुंबांना घराच्या बाहेर का काढलं? आणि हे 27 कुटुंब गेली कुठे? महापालिका काही त्याचं पडलं नाही आहे, फक्त त्यांची तुंबडी स्वतःची भरायची त्यांनी गत काढली, बाकी काही नाही. आयुक्तांना आम्ही वैयक्तिक भेटलो, पत्र दिलं, आम्ही कारवाई करू, उद्या करू, परवा करू. कुठलाही ठोस आम्हाला उत्तर मिळत नाही. शाहू मार्केटचे अधिकारी भ्रष्ट झाले सर. भ्रष्ट करणं ह्यांना ताबडतोब ह्यांच्या बदली करा, ह्यांना सस्पेंड करा, माझी अशी मागणी आहे त्याच्यावर. आणि उद्या जर ह्या बिल्डिंगी पडल्या तर दुसरा मुंब्रा नौपाड्यामध्ये होऊ शकतं. याच माध्यमातून आमचं एक निवेदन असं आहे का ह्याच्यावर बिल्डिंग कारवाई लवकर व्हावी. आम्ही अलक्षणी उपोषण घेतलं का ही महापालिका ज्या काय बिलकुल कारवाई करत नाही तो संदर्भ आहे. समजा अजून ह्याने कारवाई नाही केलं हे आंदोलन आम्ही तीव्र करू. कारण जनतेच्या गोरगरिबांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमी उभा राहिला आणि उभा राहणार. हेच आम्हाला ह्या माध्यमातून दाखवायचं आहे का बा ह्या प्रत्येकाला अन्याय झाला आहे. त्या 27 कुटुंबांना बेघर केलं आहे, त्यांचं काय पुढे काय? तर हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत. आत्ताच्या कंडिशनला व्यापारी लोक जे आहेत ते धंदा पाडून बसले, त्यांची दुकान आहे ती तिथेच आहे. पण 27 कुटुंब बाहेर का काढलं? याच्यापुढे एकच आंदोलन, बाबा आम्ही महापालिकेच्या घेराव घालणार किंवा आयुक्ताच्या तिथे दालनामध्ये जाऊन उपोषण करणार, समोर बसणार आयुक्तांसमोर. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील उमेदवारी जाहीर केली असून ईशान्य मुंबईतून ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर राष्ट्रवादीचे संजय पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार आहेत. दिल्ली राज्याच्या सत्तेवरून पायउतार झालेल्या आम आदमी पार्टीने रविवारी पक्षाच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे खासदार संजय पाटील यांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर या जाहीर केलेल्या यादीनुसार लोकसभा निवडणूक मुंबईतून लढविणार आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सरकारविरोधात आघाडी देत त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची आम आदमी पार्टीतर्फे उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादीचे खासदार व मुंबई अध्यक्ष संजय दीना पाटील यांच्यासमोर आता एक तगडे आव्हान उभे राहणार आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या त्रणेला व मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पातील फसवणूक झालेल्या अनेक रहिवाशांकरिता मेधा पाटकर यांनी अनेक आंदोलनं घेत सर्वसामान्यांचे प्रश्न हे मार्गी लावले होते. मुलुंड, भांडूप, चेंबूर, सायन यांसारख्या उपनगरातील अनेक गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना त्यांनी न्याय मिळवून दिल्याने सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आम आदमीलाच मिळेल असा विश्वास ईशान्य मुंबईतील आपचे कार्यकर्ते हे सध्या व्यक्त करीत आहेत. ईशान्य मुंबईत वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे खासदार व आपचे उमेदवार यांच्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील चुरस ही आता पाहावयास मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यास यांचे अतिशय कडवे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहू शकते. मीरा सन्याल्या दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. हा मतदारसंघ सध्या केंद्रीय मंत्री काँग्रेसचे युवा नेते मिलिंद देवरा यांच्याकडे आहे, तर मयांक गांधी हे उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवतील. या जागेवर गेल्या वेळी काँग्रेसचे गुरुदास कामत यांनी बाजी मारली होती. एकंदरच ईशान्य मुंबईत वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे खासदार व आपचे उमेदवार यांच्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील चुरस ही आता नागरिकांना पाहावयास मिळणार आहे. S9 न्यूज मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आपचे उमेदवार जाहीर. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर लढणार ईशान्य मुंबईतून निवडणूक. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये काँग्रेस आयोजित उत्तर भारतीय संमेलन संपन्न.
ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि धोकादायक इमारतींचं सत्र ठाण्यात सुरूच, पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादीचं उपोषण. S9च्या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा S9.